पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आता अर्जुन आणिक काही एक सांगेन मी ऐक, जे विचारे परलोक ओळखती। या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। म्हणून आता ते सांगतात, हे अर्जुना, मी तुला आता काही सांगतो आहे ते तू ऐकून घे, की सांगेन मी ऐक, जे विचारे परलोक ओळखती। की ज्यांना आता परलोक हा विषय त्यांनी इथे आपण म्हणूया की पहिल्यांदा अर्जुनाच्या पुढे तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये ठेवला। आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांनी या ठिकाणी तो इंट्रोड्यूस केला अर्जुनाच्या समोर। या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत। या जगामध्ये उपाधीनी युक्त असणारं चर आणि अचर असं जे सगळं सृष्टीचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये चैतन्य असे सर्वगत। म्हणून आपण पुन्हा पुन्हा एकच ज्ञानदेवांचं उदाहरण देतो, एवढ्याच करता देतो की त्याच्यावरती किती उलटसुलट प्रत्येकाने लिहावं। असो, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। संतांचा आविष्कार किंवा संतांची अनुभूती काय आहे? अनुभूती ही आहे, त्या प्रत्येक उपाधीच्या मध्ये गुप्त रूपाने जे चैतन्य सर्व दूर भरून राहिलंय। आता इथे सुद्धा भरून राहिलंय। हा अवकाश आहे, म्हणजे हे आकाश आहे। इथे परमेश्वर असेल म्हणजे काय? तो आहेच, कारण तो सर्वगत आहे, तो सगळ्यात भरून राहिलाय। पोकळी आहे म्हणजे तिथे नाही असं नाही, आणि तो आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं का की तो इथे भरून राहिलाय म्हणजे आपल्याला इथून बाहेर पडताना तो पुष्कळ आपल्याला विरोध करील, त्याला जोरदार धक्का देऊन चालावं लागेल, काही करावं लागत नाही। आम्ही जसे वावरायचे तसे वावरतो। याचं कारण असं आहे, तो सर्व आम्हाला प्राप्त असलेल्या गुणांपासून अलग आहे। आमचं अस्तित्व जर इथे असलं तर आम्हाला कुणी येऊन धडकला तर आपण म्हणतो, अरे तुम्हाला लक्ष नव्हतं का तुमचं मी इथे उभी आहे? त्याचं कारण असं आहे की इथे पृथ्वी तत्व आहे या देहामध्ये, आणि त्या पृथ्वी तत्वामुळे देहाला जडता आहे, आपतत्व आहे, अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे, आकाश। भगवंताला ही तत्व कशाला पाहिजे? तो ह्याच्या पलीकडे आहे का? कारण तो निर्गुण आहे। तो निर्गुण परमात्मा ह्या सबंध विश्वामध्ये भरून राहिलेला आहे। आणि संतांना ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। कुणाला? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, सगळ्यांच्या मध्ये भरून राहिलेलं जे चैतन्य आहे त्याचा ते स्वीकार करतात। आता ज्ञानेश्वर माऊली आणखीन अर्जुनाला अधिक स्पष्ट करून सांगतात की अर्जुना, अरे जे तत्वज्ञ आहेत ते शहाणे लोक उपाधीलाच कवटाळून बसत नाहीत। आपण जसं गेल्या वेळी म्हटलं की मुंबईच्या म्हणजे जाण्याच्या रस्त्यावरती पाटी किंवा मैलाचा दगड असेल तर मुंबई असं लिहिल्याबरोबर कुणी त्या मैलाच्या दगडाला मिठी मारत नाही मुंबई सापडली म्हणून। तसा म्हणाले तू भीष्म नावाच्या उपाधीलाच पकडून ठेवलेस,
तू द्रोणाचार्य नावाच्या उपाधीलाच पकडून ठेवलंयस. अरे ती उपाधी पाहू नको, त्यातलं चैतन्य पहा. आणि म्हणून ते सांगतात, सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. दुधामध्ये ज्याप्रमाणे पाणी मिसळलेलं असतं, तो राजहंस पक्षी असा आहे की दुधातलं पाणी वेगळं आणि दूध वेगळं हे दोन्ही करू शकतो, हे त्याचं सामर्थ्य आहे. तसंच या सृष्टीमध्ये चैतन्य आणि जड, प्रकृती आणि पुरुष दोन्ही एकत्र आहेत. त्यातल्या पुरुष भाग कोणता आणि त्यातला प्रकृती भाग कोणता हे वेगळं करण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे? ते संतांचं आहे, ते तत्वज्ञानी पुरुषांचं आहे. आणि म्हणून की अग्निमुखे किडाळ तोडो निया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. की अग्नीच्या मुखामध्ये म्हणजे सोनं शुद्ध करायला टाकून त्याचं किडाळ म्हणजे जे अशुद्ध आहे ते दूर करून जे शहाणे आहेत ते त्याचं शुद्ध चोख सोनं मिळवतात. तसा बुद्धिमान मनुष्य जो आहे ते जे अशाश्वत प्रकृतीचं स्वरूप आहे ते बाजूला करून नेमकं चैतन्याचं स्वरूप काय आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ना तरी जाणीवेची या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ना तरी जाणीवेची, जाणीव बुद्धी, जाणीवेची या आयणी त्या चातुर्यावरती करिता मंथन दधी कडसणी. म्हणाले की आपण जर दधी कडसणी दही जर घुसळून काढलं, त्याचं कडसणी म्हणजे मंथन केलं आणि कशाने केलं? चातुर्य रूपी त्या हिनी चातुर्यानी आयणी त्या रवीनी केलं. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. मग जे लोणी आहे ते लोणी काय येतं? निर्वाण. निर्वाण ही संकल्पना सुद्धा काय आहे? ती बौद्धांनी स्वीकारली आहे. बौद्धांनी मोक्षाला निर्वाण म्हटलंय. आपल्याकडे सगळेच शब्द आलेले आहेत. कैवल्य आहे, निर्वाण आहे, हा इथे शब्द त्यांनी निर्वाण वापरलाय. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. मग जणू काही निर्वाण रूपी लोणीच त्याच्यामधून बाहेर येतं की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. दुसरा दृष्टांत दिला की शेतकरी आपल्या मळणी झाली की सगळं आपलं जे धान्य आहे त्याची उफणणी करायला लागतो, वाऱ्याची दिशा बघतो आणि वरून ते धान्य हे करतो, त्या मोठ्या मोठ्या टोपल्यांमधून ते बरोबर वाऱ्याच्या दिशेने हलवतो. त्याचं जे फोलकट आहे त्याचा एक वेगळा ढीग होतो आणि ते घनवट जे सॉलिड धान्य आहे, ते जे घनरूप धान्य आहे त्याचा ढीग वेगळा होतो, धान्याची रास वेगळी होते, फोलकट बाजूला जातं. तैसे विचारिता निरसले हे प्रपंचू सहजे सांडवले. तसं विचार करताना आपल्यामध्ये जो निराश होतो, जो बुद्धीतला भ्रम आहे तो दूर होतो. त्याच्यामुळे काय होतं? ते प्रपंचू सहजे सांडविले. त्यांनी प्रपंचाला साहजिक अगदी आपोआप दूर केलं जातं. म्हणजे ते गळूनच जातो. प्रपंचाचा विचार किंवा प्रपंचाविषयीची आसक्ती किंवा त्याविषयीचं प्रेम, त्याची विशेषता आमच्या अंतःकरणातून संपून जाते. म्हणाले मग तत्व उरले ज्ञानी असी. मग ज्ञानी पुरुषांना काय शिल्लक उरतं? ज्ञानी पुरुषांना एकच शिल्लक उरतं, ते म्हणजे तत्व. तत्व म्हणजे ते मूलभूत चैतन्य. मूलभूत चैतन्य म्हणजे सत्ता. सत्ता म्हणजे ब्रह्म. जे शेवटी शिल्लक राहणारं आहे ते ब्रह्माचं स्वरूप आहे, शाश्वत स्वरूप आहे, अविनाशी स्वरूप आहे, सत स्वरूप आहे. आणि म्हणून अनित्याचा ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. आणि म्हणून अनित्य गोष्टींच्या विषयी त्याच्या मनामध्ये अस्तिक भाव राहत नाही. म्हणजे हे काय, हे मला ही माणसं अधिक प्रेमाची आहेत. परमेश्वरापेक्षा सुद्धा लोकांवर अधिक विश्वास आहे. परमेश्वरापेक्षा सुद्धा धनावर अधिक विश्वास आहे. परमेश्वरापेक्षा सुद्धा जमीन, जुमला, स्थावर, जंगम हे मला कसं प्राप्त होईल याविषयी मनामध्ये अधिक ओढ आहे. कुणी सांगितलं की हे सगळं मिळवू नये, परमेश्वर मिळवतं. हे सगळं मिळवायचं आहे, कारण ही प्रकृती भगवंतानी आमच्याकरता निर्माण करून दिलेली आहे. त्यामुळे ह्यातलं सगळं मिळवायचं आहे, पण मिळवणारा मी आहे. माझ्या इतका शहाणा कोणी नाही. हे सगळं माझं आहे, हे सगळं मीच वापरणार आहे, हे सगळं माझ्या उपभोगाकरता निर्माण झालेलं आहे. ही जी भूमिका आणि भावना आहे ती भावना कशाला जन्म देते? त्या वस्तुगत सुखदुःखाला जन्म देते. काय करणार हो, आमची जमीन आहे, काय 250 एकर जमीन आहे, कोर्टात आहे,
रोज आम्हाला खेटे मारायला लागतात. का आम्ही खेटे मारतो? कारण त्या जमिनीची मालकी आमची आम्हाला पाहिजे आहे म्हणून. आणि ती का पाहिजे आहे? त्या मालकी असण्याने सुख आहे, मालकी नसण्याने दुःख आहे. आमच्या सुखदुःखाच्या धारणा त्या जमिनीच्या मालकी हक्काशी निगडीत आहेत, त्या व्यवहाराशी निगडीत आहेत. मग त्याच्याकरता झगडू नये का? झगडलंच पाहिजे. व्यवहारामध्ये सत्याकरता त्याचा न्याय मागू नये का? मागितलाच पाहिजे. पण न्याय मागताना त्याच्या सुखदुःखानी आम्ही ते घडतंय मला अनुकूल का प्रतिकूल, यांनी आपल्या स्वतःला म्हणजे अंतःकरणाला आम्ही सारखं विचलित किंवा चंचल करून घेता कामा नये. आणि चांचल्य कशाचं? सुखदुःखाचं. त्या सुखदुःखातून होतं काय? समाधान किंवा उद्वेग हेच निर्माण होतं. हे निर्माण करून घेऊ नये एवढंच सांगणं आहे. बाकी या जगामध्ये कसं राहावं, काय राहावं, ऐश्वर मिळवावं का मिळवू नये हा विषय नाही. म्हणून अनित्याचा ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. हा अनित्य वस्तू आहे, ती माझी मलाच राहो. नाही तर कोर्टात केस आपल्या विरुद्ध जाणार म्हटल्यावर मनुष्याला हार्ट अटॅक येऊन जायची वेळ येते. म्हणजे आता त्याचा काय उपयोग झाला? ती जमीन मिळाली नाही मिळाली, आपणच जीव गमावला ना. कशाने गमावला? तिच्या विषयीच्या मोहाने गमावला. त्याच्या ठिकाणच्या अधिक मोहग्रस्ततेतून ही गोष्ट घडली. हे घडता कामा नये. गीताकार सांगतात की जगातला व्यवहार व्यवहाराच्याच ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि म्हणून आपण आज जे सूत्र घेतलं याचं ते सूत्र हेच आहे की क्रिया आहे त्याला प्रतिक्रिया जरूर आहे. नाही कशी? तत्वज्ञान आहे, अध्यात्माचा विचार आहे, तसा व्यवहाराचा विचार आहे. कारण जगामध्ये व्यवहार करायचाच आहे. कुठपर्यंत करायचा आहे? जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. व्यवहार सुटणारच नाही आहे. जोपर्यंत आम्ही श्वास घेतो आहोत तोपर्यंत. फक्त तो व्यवहार कसा करायचा आणि त्या व्यवहारामध्ये कसं किती गुंतायचं आसक्तीने, एवढाच प्रश्न आहे. नाहीतर एवढा कर्माचा सिद्धांत ते बिचारे 18 अध्यायांच्या मधून आपल्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारांनी सांगतायत. एवढ्याच करता सांगे कर्तव्याच्या ठिकाणी आम्ही कसे अगदी पक्के धरून राहू किंवा कर्तव्याशी कसे आम्ही निष्ठ राहू, ती कर्तव्यनिष्ठता आपल्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगतात. आता त्यामुळे अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. कोणीही म्हणाले ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा नाश करू शकत नाही. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. पुन्हा व्याख्या केली माऊलींनी. देखे सारा सार विचारिता, सार आणि असार याचं चिंतन करता किंवा त्याच्याविषयी विचार करता. भ्रांती ते पाही असारता, ज्या ठिकाणी आमच्या मनामध्ये भ्रांतता निर्माण होते, जिथे अज्ञान आहे त्या ठिकाणी असार आहे हे आपण समजावं. तरी ते सार स्वभावता नित्य जाणे, जे नित्य टिकणार आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांनी नित्य अनित्यापर्यंतच सार असार विवेक शंकराचार्यांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये तोच विषय मांडला आहे की सार काय आणि असार काय हे जाणून घ्या. आणि प्रत्येक वस्तूतलं सार आणि असार आम्हाला एक सवय लावून घेतली की हा मनुष्य आत्ता आपल्याला फाडदेशी बोलला. आता पुष्कळ नाटकं ज्याच्यावरती आपल्याकडे निर्माण झाली, व्यवहार निर्माण होतो की एखादा अत्यंत सज्जन मनुष्य आहे आणि त्या सज्जन मनुष्यावरती लोक नाही ते आरोप करत राहतात. आता तो मनुष्य त्या आरोपामध्ये आता त्यांनी काय करावं की हे तो सांगतो बाबा की मी असं काही केलेलं नाही. मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे नीव व्हावे. त्यांनी सांगितलंय तसं की कुणीही आपल्याला वाईट बोललं तरी सुद्धा काही अयोग्य बोललं, किती मर्यादेपर्यंत आपण आपली योग्य बाजू सांगायची. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. तो कसा का बोले ना, आपले मना बोलणे नीच शोषित जावे. कुणी काही वाईट बोलू द्या, गप्प बसून ऐकून घ्यावं. पण माझी बाजू अशी आहे सांगावी आणि मोकळं व्हावं. एकदा सांगून नाही कळली दोनदा सांगावी, दोनदा सांगून नाही कळली तीनदा सांगावी, तीनदा नाही 4 वेळा नाही पुन्हा पुन्हा सांगावी. जेव्हा लक्षात येतं की हे बाजू ऐकण्याकरता चाललेलं नाही आहे, हे त्रास देण्याकरता चाललंय, तेव्हा थांबावं. हे सांगत असताना आपला क्षोभ व्हावा का? नाही.
आपल्या सुखदुःखाला ते कारण होऊ नये. तो माझी निंदा करतो, त्याला कळलंच पाहिजे मी असं केलं नाहीये, ह्या अभिनिवेशाने नाहीये सांगायचं, की त्याचा आपल्याविषयी गैरसमज राहू नये. म्हणून आपल्याला सांगणं योग्य वाटलं तर सांगावं, आणि आपल्याला जर असं वाटलं हे सांगायची पण आपल्याला गरज नाहीये, त्याला जे समजायचं ते समजू दे, आपल्याला काही फरक पडत नाही, तर सांगायला पण जाऊ नये. इतकी जर आपल्याकडे सोशिकता, शेवटी सहिष्णुता किती आहे आमच्याकडे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये लहानशी घटना असते, पण त्या लहानशा घटनेला आपण कसं सामोरं जायचं हा आपला प्रश्न आहे. की लोक आपल्याबद्दल काही बोलत राहत, सोडून द्यावं. आपण योग्य मार्गाने चाललोय ना याची आपल्याला खात्री आहे ना, बस. आपण आपला मार्ग सोडू नये, आपण आपल्या मार्गाने चालत राहावं. चालत असताना विचार करावा की अरे मी जे काही करतोय आहे किंवा करते आहे ते करणं योग्य आहे का अयोग्य आहे, ते कशाच्या निकषावरती पडताळावं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सार असाराच्या निकषावर पडताळावं. यातलं सार नेमकं काय आहे आणि यातलं असार नेमकं काय. साधीशी घटना असते, एखाद्या संस्थेचा आपण कारभार करत असतो, त्या कारभारामध्ये 4 माणसं कामामध्ये असतात. ती माणसं सांगतात अहो आपल्याला अमुक एक प्रसंग आहे, आपल्याला पैसे खर्च करायचे आहेत, आपण सगळे अगदी निस्वार्थी भावाने संस्थेचं काम करतो आहोत, पण आपल्याला जर पैसे पाहिजेत तर घ्यावेत संस्थेचे पैसे आणि आपण ते काम करावं. आपल्याला त्या संस्थेच्या पैशाने आपलं काम करून घ्यायला काही हरकत नाही, आपण संस्थेकरताच काम करतोय. आता आपण ठरवावं की संस्थेच्या पैशावरती आपल्याला ते काम पुरं करायचं आहे का संस्थेच्या पैशावरती आपल्याला ते काम पुरं करायचं नाही आहे. आपल्याला जमत असलं आपले पैसे खर्च करू, आपल्याला जे काम करायचं ते करू. आपल्याला जर वाटलं आपल्याला हे जमत नाही, आपण पैसे आपण नाही करणार, राहिलं. पण संस्थेचा पैसा आम्हाला नको. का नको? ज्याच्या मनामध्ये सार असारतेचा विचार पक्का झालेला आहे, म्हणजे दुसऱ्याचा पैसा घेऊन मला काहीही मिळवायचं नाही. त्या पैशातनं मला काय करायचंय घेऊन, त्या पैशाचा लाभ मला कशाला उठवायचा, मला नाही उठवायचा त्याचा लाभ. माझी चटणी भाकरी मला पुरे आहे. त्याची धारणा आपल्यापुरती जर असेल की बस माणूस काय 2 रोटी का मालिक, एक सकाळची भाकरी एक संध्याकाळची भाकरी, दुसरं लागतं काय त्याला, बस आहे, मला एवढ्याची काही आवश्यकता नाही आहे, मला नकोच आहे, यातलं काही घ्यायचं नाही. ही धारणा व्यवहारात निर्माण कशी होते? ज्याच्या ठिकाणी सारासार विवेक पक्का झालेला असतो तिथे होते. त्यामुळे हा सारासार विवेक अध्यात्मामध्ये शिरलो, वैराग्य यायचं म्हणजेच करायचा विषय नाही आहे. आपल्याला कपडे घ्यायचे आहेत, आपल्याला कपड्यांची आवश्यकता आहे, आपण घेतले पाहिजेत. कशाकरता घेत राहायचे? हौस म्हणून. किती हौस करायची? केव्हा तरी दसफार नो मोर झालंच पाहिजे की बस आता एवढं पुरे, ह्याच्या पलीकडे नको. ह्याचा विचार आम्ही कधी, इथे काय सारासारच विचार आहे. ज्याचा सारासार विचार पक्का झाला त्याचा उलट्या दिशेने व्यवहार चांगला झाला. म्हणून आता आपण जो मुद्दा मांडतोय तो मुद्दा हाच आहे की तत्वज्ञानाच्या पातळीवर अध्यात्म चालत असेल, तत्वज्ञानाच्या पातळीवर आध्यात्मिक विचार येत असेल, पण व्यवहाराच्या पातळीवरती व्यवहार वेगळा आहे. म्हणजे आम्ही आता अध्यात्माच्या मार्गाला लागलो म्हणजे आम्हाला आता काय कसंही राहिलं तरी चालतं. मी गीता धर्म मंडळाचे जेव्हा काम करत होते त्यावेळी माझ्या इथे एक बाई यायच्या नेहमी मला भेटायला आणि मला म्हणायच्या की बाई माझ्याकडनं तुम्ही देणगी घ्या. आणि महिना 2 महिने नाही झाले की 10,000 15,000 कधी 25,000 असे पैसे त्या मला आणून द्यायच्या. तर त्या अगदी म्हणजे फारच बेताचे कपडे घालून येत होत्या. आणि त्यांना मी एकदा थंडीच्या दिवसात आल्या, खूप थंडी होती आणि त्या बाईंच्या अंगामध्ये स्वेटर पण नव्हतं. मी त्यांना म्हटलं हे तुमचे 10,000 आणि 15,000 मी तुम्हाला आजपर्यंत मला खूप वेळा विचारावं असं वाटलं पण मी तुम्हाला विचारलं नाही. म्हटलं आज तुम्हाला विचारते की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा हे अंगातले असे अगदी जेमतेम फाटके तुटके विरलेले कपडे हे घालून तुम्ही हे एवढं सगळं दान कशा करता देता? शरीराची गरज शरीर म्हणून भागवलीच पाहिजे, शरीराला जे आवश्यक आहे ते दिलं पाहिजे. म्हटलं हे पैसे तुम्ही घेऊन जा. म्हटलं काही झालं तरी म्हटलं तुमचं वैराग्य पण पुष्कळ असेल, तुमच्या वैराग्याला मला चॅलेंज करायचं नाही आहे, पण म्हटलं व्यवहार जो आहे तो व्यवहारच आहे. व्यवहारामध्ये देहाला 4 नीटनेटके कपडे पाहिजेत,
त्या देहाची गरज भागवण्या इतक्या ज्या आवश्यकता आहेत त्या पुऱ्या केल्या पाहिजेत. त्या पुऱ्या न करता तुम्ही हे एवढं वर्षाकाठी 2-2 लाख रुपयाचं दान कशा करता करू नका. म्हटलं एक आहे, तुम्ही अन्याय कशावरच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या देहावर सुद्धा अन्याय करू शकत नाही. तुम्ही तुमच्या गरजांवर सुद्धा अन्याय करू शकत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने लहानाचे मोठे झालात त्या तुमच्या मूलभूत गरजा होऊन राहिल्या. एखाद्याला लहानपणापासून 25 किलोमीटर चालण्याचं काही वाटत नसेल, पण एखाद्याला इतकं चालायला जमणार नाही. तो म्हणेल मला वाहनच करावं लागेल. म्हणजे ज्या देहाची जी गरज आहे, ज्याकरता जो देह जसा निर्माण केलाय तसाच तो देह वापरला पाहिजे. म्हटलं हे बघा, सगळं सोडून इथे आणून द्यायला आपण संत नाही झालो. म्हटलं एवढं नक्की आहे की तुम्ही सुद्धा संत कोटीतले असाल असं मला वाटत नाही. संतत्वामध्ये परिसीमेचं वैराग्य आपल्याला मान्य आहे, व्यवहारामध्ये मान्य नाही. म्हटलं व्यवहारामध्ये तुम्हाला तुमचे कपडे नीट वापरलेच पाहिजे, तुम्हाला नीट राहिलंच पाहिजे, 4 लोकांमध्ये तुम्हाला गेलंच पाहिजे, 4 लोकांचा व्यवहार नीट केला पाहिजे. मग तुम्हाला काय पैसे आणून द्यायचे ते द्या, असे पैसे तुम्ही देऊ नका. त्या म्हणल्या काय बाई तुम्ही असं करता. म्हटलं नाही. आणि तुमचं म्हटलं कोणतं आराध्य दैवत आहे, त्या दैवताला दरवर्षी एकदा तरी जाऊन येत जा. मग म्हटलं तुम्हाला काही ते कुठे जावंसं वाटत नाही का. म्हटलं त्या देवतेचं दर्शनसुद्धा घ्यावंसं वाटत नाही का. म्हटलं हा काय प्रकार आहे. म्हटलं ही स्थिती तुमच्या अंतःकरणाची जी काय जेव्हा केव्हा आली असेल किंवा येईल ती येऊ, पण बाकीचं सगळं बघता ती स्थिती आली आहे असं वाटत नाही. कारण ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर काहीच नको. निस्त्रैगुण्य पथी विचरता को विधिक को निषेधा, त्याला काहीच आवश्यकता नाही आहे. पण सामान्य माणसा म्हणून गीताकार सोडत नाहीत. ते आपल्याला सांगतात तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या पातळीवर आहे अर्जुना, व्यवहार व्यवहाराच्या पातळीवर आहे. व्यवहार आणि तत्वज्ञान याची जर तू गल्लत करशील तर म्हणजे तू इथेही नाहीस तिथेही नाहीस, ना अरत्र ना परत्र, काहीच मिळत नाही. तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही निघाल बळी याचे संगे आम्ही झालो बळवंत. त्यांच्या विराण्यांमध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही आमच्या घरादाराला सोडून आम्ही निघून गेलेलो आहोत. आमचं वैराग्य इतकं परिसीमेचं आहे की आमच्या वैराग्याची चर्चा तुम्ही करू नका, हा तुमचा विषय नाही आहे. म्हणाले कबीरांनी सुद्धा असंच म्हटले की अहो आम्ही घराच्या बाहेर पडलो, ते घरादाराला आम्ही चूड लावली आणि मागे वळून सुद्धा पाहिलं नाही घर पेटलंय का नाही पेटलंय. आम्ही निघून गेलो पुढे. आम्ही जो प्रपंच टाकला, जो संसार टाकला तो आम्ही टाकला आणि या प्रपंचाला सोडून आम्ही परमात्म्याच्या प्रांतामध्ये निघून गेलो. तुकाराम महाराज आम्हाला इशारा देतात. म्हणाले सांगत होते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. आम्ही ज्या पद्धतीने व्यवहार करतो त्या पद्धतीने व्यवहार करायला जाऊ नका, नाही तर काय होईल. म्हणाले पती ना गोविंद दोन्ही नाही. म्हणाले ना प्रवृत्ती पर संसार राहील आणि ना निवृत्ती पर परमार्थ सापडेल. म्हणाले त्याचा दोघांचा मेळ घालता आलाच पाहिजे. आणि भगवंत आता अर्जुनाला त्या ठिकाणी त्याला टोचतायत की म्हणाले रे तू कसले तत्वज्ञानाच्या गप्पा माझ्यासमोर मारतोस, मला तत्वज्ञान सांगू नकोस. तर इथे ते सांगतात तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. स्वाभाविकपणे सार हेच नित्य आहे. सार म्हणजे परमात्मा तत्व सत्ता. म्हणाले हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. म्हणाले ह्या तीनही लोकांच्या मध्ये जे सगळं आम्हाला वेगवेगळं नामरूपात्मक दिसतं आहे तो विस्तार कोणाचा आहे, तो साक्षात परमात्म्याचा आहे. ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला गुण नाही, ज्याला कुठले, हे सगळं आता आपण का नाही हे आपण पाहून ठेवलंय की गुण नाही म्हणजे सत्वरज तमगुणामध्ये आणि पंचमहाभूतामध्ये तो अडकलेला नाही, म्हणून तो निर्गुण आहे. आम्हाला ज्या गुणांनी ह्या जगाचं ज्ञान होतं त्या गुणांनी त्याला जगाचं ज्ञान करून घेण्याची आवश्यकता नाही, त्याच्यामध्ये तो बसलेला नाही आहे. म्हणून जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केली याही घातू कदाची नोहे. त्यामुळे जो सर्वदा उपस्थित आहे, जो सर्वगत आहे, जो जन्म आणि क्षय ह्याच्या अतीत आहे, त्याचा केली याही घातू कदाची नोहे. त्याचा घात कोण करणार, कसा करणार, कुठे करणार आणि कसा घात करून त्याच्या ठिकाणी त्याचा नाशच होऊ शकत नाही. तू कोण त्याचा नाश करणार आहे, तू कोण ठरवतोस की मी नाश करणार आहे म्हणून.
म्हणून अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः जन्माशिनो प्रमेयस्य अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद युध्यस्व भारत. म्हणाले अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. म्हणाले हा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला ह्या देहांच्या आधारानेच राहावं लागतं असं नेहमीच सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो जीवात्मा आहे तो राहतो कसा, या देहाच्या आमच्या देहाच्या आधाराने. आता इथे देहा शब्द वापरून देह शब्दाचं अनेक वचन घेतलेलं आहे. ते अनेक वचन घेण्याचं कारण काय, शंकराचार्य उत्तर देतात गीतेवरच्या भाष्यामध्ये. ते सांगतात की इथे म्हणजे अनेक वचनी देह शब्द का वापरला. आपल्याला एक अर्थ सामान्य कळतो की सगळ्याच जीवांना वेगवेगळे देह धारण करावे लागतात. त्यामुळे जीव हा शब्द एकवचनी न घेता बहुवचनी घेतला आणि त्या जीवाला अनेक देह धारण करावे लागतात म्हणून देहा घेतला. पण शंकराचार्यांनी अर्थ घेताना असं सांगितलं की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी 3 देह आहेत. एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे आणि एक कारण आहे. त्यामुळे हे 3 देह प्रत्येक जीवाला जन्म घेण्याला भाग पडणारे आहेत. कारण देह कुठे आहे, पुन्हा आपण उलटे जाऊ, मगाशी पाहिलं तसं त्या अव्यक्तामध्ये कारण देह आहे. आपण जेव्हा बीजभावाला येतो तेव्हा बीजभावाला आमची मूलभूत अविद्या आणि आमचं सगळं बांधलेलं गाठोडं आमच्या जीवाच्या भोवती, त्याच्या सगळ्या सहित आम्ही तिथे असतो. जेव्हा केव्हा जन्म घ्यायची वेळ येते तेव्हा तिथून मग ह्या प्रक्रियेमध्ये खाली उतरायला लागतो. त्या अव्यक्तातून मग महत आहे, महतमधून महाअंकार आहे, अहंकारातून त्रिगुण आहेत, त्रिगुणाच्या नंतर पुढे 5 महाभूत आहेत. मग चालली ती सगळी उतरंड खाली उतरायला सुरुवात. तोपर्यंत तो अव्यक्तात आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की हे जे देह आहेत ते ह्या देहाच्या आश्रयाने तो जीवात्मा राहतो. ह्या अनेक हे देह अनायासे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेताना येतातच. जो अंतवंत आहे असा जो देह आहे. आणि म्हणून अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात युध्यस्व भारत. म्हणाले हा कसा आहे, तर याच्या ठिकाणी आता 2-3 गोष्टींचा आपण विचार करू की एक तर वरचं परमात्म्याचं अविनाशित्व. त्याकरता व्यवहारता दिलेला दृष्टांत आहे तो म्हणजे समुद्र आणि त्याच्या लाटा कशा निर्माण होतात, वाऱ्याच्यामुळे निर्माण होतात. आम्ही वेगवेगळ्या नामरूपात्मक देहांनी जन्म कसे घेतो, कारण प्रकृतीने दिलेली आमची मूलभूत अविद्या आणि त्या प्रकृतीने हे सगळं निर्माण केलेलं जगत. त्यामुळे त्या समुद्रावरती जशा वाऱ्यामुळे लाटा निर्माण होतात आणि वारा पडला की समुद्र शांत असतो, तसंच आहे की एक आयुष्य संपलं की त्याच्याकरता निर्माण झालेली लाट निमालेली आहे, ती विरलेली आहे, संपलं. त्या आयुष्याची जी समुद्रात काही फरक पडला का, म्हणजे समुद्रात काही फरक पडत नाही. लोक म्हणतात की अहो इतके वर्ष आता इतकी लोकसंख्या वाढायला लागली, मग पूर्वी लोकसंख्या कमी होती, मग आता इतके लोक जन्माला आले, मग काही जीव नवे निर्माण झाले का. म्हणाले पुन्हा तेच उत्तर आहे. त्या समुद्राला 1 नदी येऊन मिळाली का 10 नद्या येऊन मिळाल्या का 100 नद्या येऊन मिळाल्या, समुद्राच्या पातळीमध्ये काही फरक पडत नाही. आणि समुद्र असं काही नद्यांना सांगत नाही की बुवा आता एक 5-10 नद्या आलेल्या आहेत, जरा इथे गर्दी पुष्कळ आहे, तुम्ही जरा 6 महिन्यांनी मला येऊन मिळा. असं जी येईल तिला तो स्वीकारतच, तो काही नाही म्हणत नाही, कारण त्याला अडचणच नाही आहे. त्याच्या ठिकाणी इथे किती जीव भगवंतानी त्या अविद्येच्या पांघरुणाखाली त्या जीवांना निर्माण केलेलं आहे आणि किती जीव ह्या प्रक्रियेमध्ये या जन्ममरणाच्या कोणत्या स्थितीत आहेत आपल्याला माहीत नाही. आत्ता कदाचित ह्या कलियुगाच्या काळामध्ये ज्यांना आपला उद्धार करून घ्यायचा आहे किंवा ज्यांना जरा आपल्याला अपग्रेड करून घ्यायचे, ते ह्या कलियुगात एक सोपं युग आहे ना. या सोप्या युगामध्ये जन्माला आले, जरा नामस्मरण केलं, जरा बरे वागले तर त्यांचा पुण्याचा हे साठा वाढेल. पुण्याचा साठा वाढला की जरा तिथली जी काही लेव्हल आहे, ज्या लेव्हलवरती तिथं राहिलेत, ज्या स्तरावरती ते बसलेत, शेवटी काय मुक्तता म्हणजे काय. इथे देहात असूनची मुक्तता आहे, तिथे वर जाऊन सुद्धा मुक्ततेचे स्तर आहेत की खालच्या स्तरावर असेल तर एवढीच मुक्तता
त्याच्या वरच्या स्तरावर गेला, अजून थोडी मुक्तता, बंधन सुटत जाणं, हीच त्याच्या मागची भूमिका आहे. म्हणजे मुक्ती म्हणजे काय? बंधन सुटणं. तर ते बंधन सोडवून घेण्याकरता जीव जर त्या ठिकाणी आपली अर्जी देत असतील भगवंताकडे, की भगवंता आम्हाला खाली पाठव, जरा आम्हाला थोडंसं अपग्रेड कर, म्हणजे बरं होईल, हा काळ आहे तोपर्यंत काहीतरी आम्ही बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते, पुष्कळ जन्म घ्यायचे तर कलियुगात घेतो, तुझे पुन्हा कष्ट त्या सत्ययुगाचे द्वापार त्रेता आम्हाला नको. तर त्यामुळे इथे सांगायचा हेतू आपल्याला एकच आहे की हा जो समुद्र आहे तो जसा त्याच्या ठिकाणी स्थिर आहे, तसंच हा परमात्मा जो आहे तो जसा आहे तसा स्थिर आहे, तो अविनाशी आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. फक्त काय आपल्याला सूत्र म्हणून लक्षात ठेवायचं आहे, ते सूत्र एकच आहे. आणि ते सूत्र म्हणजे असं की फरक जर काही होत असेल तर स्वरूपात होतो, रूपांतर होतं. फुल आहे, पारिजातकाचं आहे, किती वेळ राहतं? सडा पडल्यापासून 2 तास सुद्धा नाही. म्हणाले बकुळीचं फूल आहे, काय होतं? रूपांतर होतं, फूल नष्ट होतं, म्हणजे सुकून जातं, पण सुवास जात नाही. काही फुलं आहेत, रंग अनंताचं फूल आहे, रंग उमलल्याबरोबर स्वच्छ पांढरं असतं आणि हळूहळू काही तास गेल्यानंतर पिवळसर होतं. पिवळसर झालं तरी सुद्धा दीर्घकालपर्यंत राहतं. झाडावर असेल तर जवळजवळ 8-10 तास तसंच राहतं, काही फरक पडत नाही. रूपांतर होतं. या प्रकृतीमध्ये नाश याचा अर्थ हा जो अविनाशी आहे परमात्मा, त्याच्या ठिकाणी काहीच बदल होत नाही. पण सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूमध्ये बदल होतो आणि प्रतिक्षणी बदल होत असतो. तो बदल आम्ही पाहत असतो. आणि म्हणून हा जो निसर्गाचा, आता अमेरिकेचा फॉल सीझन बघायला लोक किती वेडे होतात का? घडणारी प्रकृतीची किमया आहे, प्रकृतीचा बदल आहे. पाहता पाहता सगळं बदलत जातं. आणि बदललेलं मनुष्य पाहण्याकरता, हे प्रकृतीचं रूप पाहण्याकरता आसुसलेलं आहे. त्याला वाटतं काय दिसतं, किती वेगळं आहे. पण हे सगळं तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये काय येतं? म्हणजे 1-2 माणसं इथे ऐकायला बसलेली आहेत, तर आपण एखादा माणूस अधिक प्रकृतीच्या बाजूनी झुकलेला आहे, एखादा माणूस परमार्थाच्या बाजूनी झुकलेला आहे. परमार्थाच्या बाजूनी झुकलेला म्हणून मला करायचे काय ती अमेरिका, मला काही तिथे बघायला जायचं नाही, तिथे पुष्कळ काही काही असेल, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मला माझी साधना, मला माझं जीवन, मला ह्या दिशेने पुढे जायचं. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये मार्ग महत्त्वाचा कोणता आहे? त्याच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा मार्ग निवृत्तीचा आहे. तो तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. हा दुसरा म्हणतो अरे भगवंतानी एवढं सुंदर जग निर्माण केलंय, त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय विशेषता प्रकट केली पाहिली तर पाहिजे. आपल्याला पाहायचं आहे बुवा, आपल्याला त्याचं आकर्षण आहे, ते कितीही कष्ट हो आपण ते पाहू आणि त्याच्याकरता कष्ट घ्यायची आपली तयारी पण आहे. या 2 प्रवृत्ती आहेत. पण ह्या 2 प्रवृत्ती असल्या तरी बघण्याच्या दृष्टिकोनांमध्ये फरक असला, तत्त्वज्ञानात काही फरक नाही आहे. तत्त्वज्ञानात काही फरक आहे का? तत्त्वज्ञान एकच सांगतं. तत्त्वज्ञान आम्हाला सांगतं की अरे तत्वतः फक्त एक सत किंवा एक परमात्माच फक्त शाश्वत आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही शाश्वत नाही. बाकीचं सगळं अशाश्वत आहे, सगळं चंचल आहे. एकच स्थिर आहे ते परमात्मा तत्व आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जो विषय मांडला आहे अविनाशी तत्वाच्या करता, तर त्याच्या संदर्भामध्ये विषय आपण ॲमिबापासून पुढे गेलो. आपण पूर्वी पण एकदा बोललो, आताही बोलू की त्या ॲमिबाला आयुष्य काय, बिचारा जन्माला आला की त्याचं विघटन होतं. आमच्या भारतापुरतं पाहिलं तर आम्ही हिमालय आहे आमचा, हिमालय किती वर्षांचा आहे? आम्ही असं म्हणतो की संबंध भारतामध्ये सगळ्यात तरुण कोणता असेल तर हिमालय आहे आणि सगळ्यात वृद्ध कोणता असेल तर सह्याद्री आहे. म्हणजे तरुण असलेला हिमालय सुद्धा 1 कोटी वर्षाचा आयुष्य आहे त्याचं, आणि वृद्ध असलेला आमचा सह्याद्री आहे त्याचा अब्जावधी वर्षांचं आयुष्य आहे. म्हणजे त्या ॲमिबाच्या दृष्टीने हा फारच अजरामर आहे. पण याला सुद्धा नाश आहे. त्यांची आयुष्य कितीही मोठी मोठी आम्ही गणली तरी अजून अब्जावधी वर्ष जातील, पण केव्हा तरी नष्ट होणार आहे, केव्हा तरी ते जाणार आहे. आणि म्हणून ते अंतवंत आहे. आणि आता आपला महाभारताचा विषय, भगवंत सांगतात की अर्जुना तुझ्यासमोर भीष्माचार्य आहेत का
युधिष्ठिर आहे, तुझ्यासमोर दुर्योधन आहे का अभिमन्यू आहे, का तुझ्यासमोर आणखीन जयद्रथ आहे, तुला काय फरक पडतो? कुणी असू दे. कसल्या प्रतिज्ञा करतोस की आणि मी याला मारीन, मी त्याला मारीन? अजून तुझ्या ठिकाणी तत्वज्ञान तुला समजलं नाही. हा नंतरचा भाग. आपण त्याचा पाठीमागे पाहतो आहोत, त्याला मागे खेचून त्या इतिहासाला. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं सगळ्यांच्या ठिकाणी ह्या एकच तत्व आहे, तू युद्ध कर. हा त्यांचा दुसरा मुद्दा. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हे सगळं क्षणभंगूर आहे. या सगळ्या क्षणभंगुरतेला कारण आणि ह्या सगळ्या सुखदुःखाला, तुझ्या ठिकाणच्या आसक्तीला कारण कोण आहे? तुझी इंद्रिय आहेत. ती इंद्रिय तुला सुखदुःखाचा मार्ग दाखवतात किंवा त्याचं दिग्दर्शन करतात. म्हणजे इंद्रिय सांगतात हे श्रीखंड चांगलं आहे, इंद्रिय सांगतात हा सिनेमा चांगला आहे, पटकन बघून घ्या, मराठी आहे, 2 आठवडे चालला तरी पुष्कळ झालं, लवकर पाहून घ्या. हे कोण सांगतं? आमची इंद्रिय आम्हाला सांगतात. ती प्रामाणिक आहेत का? माहीत नाही, ती फसवी आहेत. कारण आम्हाला आत्ता त्यांनी सांगितलं, आता कुणीतरी सांगितलं हा सिनेमा चांगला आहे, आपण बघायला, आपण काय बोर झालं, आम्ही अर्धा सिनेमा टाकून परत आलो. म्हणजे त्यांना जो अनुभव आला तो अनुभव त्यांच्या दृष्टीने प्रामाणिक असेल, आमच्या दृष्टीने तो तसा नाही आहे. त्यांना वाटला तसा अनुभव आम्हाला नाही आला. म्हणजे त्यांनी इथे सांगितलं आमच्या प्रत्येक सुखदुःखाला कारण जर कोण असेल तर ती इंद्रिय आहेत. ती इंद्रिय अप्रामाणिक आहेत. त्या इंद्रियांनी दिलेला कौल अर्जुना तू का स्वीकारतोस? तुझ्या इंद्रियांनी तुला सांगितलं की तू असं वाग म्हणजे तुला सुख होईल, असं वाग म्हणजे तुला दुःख होईल. तर म्हणाले तू त्या अप्रामाणिक इंद्रियांच्यावरती, तू त्या नश्वर देहावरती आणि तू त्या चंचल अंतःकरणावरती विसंबून तुझे का निर्णय घेतोस? पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी ह्या क्षणभंगुरत्वाचं जे स्पष्टीकरण आहे ते आपल्याला जे वाटलं ते आपण घेतलं. आता त्याच्याकरता एक मी माझ्यापुरता एक उदाहरण घेतलं आहे की कसं असतं बघा, की मनुष्याला जे वाटतं, आता तुकाराम महाराज आहेत आपल्या ठिकाणी बसून एक हे लिहित आहेत अभंग की वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, एरांनी व्हावा भारत याचा. की लोकांनी त्यांच्याकडे जाऊन पुष्कळ तक्रारी केल्या. रामेश्वर भट्ट म्हणाले हो बरोबर आहे तुमचं, मी येतो. रामेश्वर भट्ट आले, म्हणाले काय हो हे असं कसं लिहिता? तुकाराम महाराज म्हणाले मी काय लिहितो, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, बोलविता धनी वेगळाची. तो भगवंत सांगतो साळुंकी बोले वंजुळवाणी. आता ती जरी बोलली तरी बोलविता धनी वेगळाची आहे. झाडाची आहे पानं हाले त्याची सत्ता, त्याच्याच सत्तेने प्रत्येक गोष्ट घडते. मग त्याच्याच सत्तेने मी हे लिहिलेलं आहे. मी काहीच माझ्या मनाने लिहित नाही. माझी आपल्या चरणावरती पूर्ण शरणागती आहे. आपण मला चुकलं म्हणून आपण जे सांगाल ती शिक्षा मला मान्य आहे. मी काही त्या बाबतीमध्ये असं म्हणणार नाही की आपल्यासारख्या विद्वान माणसाच्या पुढे मला माझं वक्तव्य काही करायचं नाही. रामेश्वर भट्ट म्हणाले ठीक आहे, मी माझ्या गावाला जातो. देहूहून परत निघाले. म्हणाले तुम्ही वाघोलीला मला एकदा भेटायला या. येतो म्हणाले. त्याप्रमाणे हे गेले. गेल्यानंतर तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्टांनी सांगितलं की तुम्ही आता एक कीर्तन करा इथे, मी तुम्हाला विषय देतो. माझ्या द्या म्हणाले विषय. त्यांनी विषय दिला. कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन करायला लागले. कोणतंच अभंग पूर्वीचा नाही आहे, कीर्तनाचा विषय पूर्वीचा नाही आहे. तिथेच अभंगाची निर्मिती होती आहे आणि तिथेच कीर्तन रचलं जात आहे. हे जेव्हा रामेश्वर भट्टांनी पाहिलं त्यावेळी रामेश्वर भट्ट म्हणाले तुमचा अधिकार विशेष आहे. त्यांचं शरणागती घेतली, त्यांचं शिष्यत्व पत्करलं. आणि एवढंच नाही तर त्यांची आरती लिहिताना तुकिता तुलनेसी ब्रह्म तुक्यासी आले. की तुकाराम महाराजांची तुलना करायची तर फक्त ब्रह्माशीच, बाकी दुसऱ्याशी करता येत नाही. इतका त्यांचा अधिकार आहे. हा एका विद्वान माणसानी आपल्या प्रत्ययाला आल्यानंतर प्रकट केला. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की या सत्पुरुषांना ते अविनाशी तत्व प्राप्त झालं आहे. त्यांनी त्याला जाणलं आहे. सारासारांनी ह्या संबंध असार गोष्टींना दूर केलं आहे आणि जे सार आहे ते आपल्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता अडचण कुठे आहे अर्जुनाची? अडचण एकच आहे की अध्यात्माच्या प्रांतामध्ये मनुष्याला काही नियंत्रणामध्ये राहावं लागतं. अर्जुनाला असं वाटतं की हे नियंत्रण मला नको आहे.
कसली आता आज आज आम्ही म्हणतो की अहो कसलं आलंय यांचं. आमच्यात मला सगळ्यात वाईट वाटतं ते आमच्या पु ल देशपांड्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे की अपूर्वाईमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हा परदेश बघितल्यानंतर असं वाटतं की आमची संस्कृती आणि ही संस्कृती पाहिली तर ही संस्कृती जर द्राक्ष असेल तर आमची संस्कृती रुद्राक्ष. अरे रुद्राक्ष म्हणजे काय? इतकी वृक्ष आहे. तुम्हाला काय सुकून गेलेलं झाडाचं फळ म्हणजे रुद्राक्ष, आणि द्राक्ष म्हणजे रसरशीत फळ ज्याच्यापासून पुढं आत्मा अमरय व्हायची प्रसंग निर्माण होतील असे पदार्थ निर्माण होणार आहेत. तर रुद्राक्ष जो आहे ती आमची संस्कृती रुद्राक्ष आहे असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो आणि त्यावेळी ते काय म्हणतात की अहो आम्हाला हे काही मान्य नाही, तुम्ही म्हणता हे तत्वज्ञान आम्ही मान्य करत नाही, आणि हे अध्यात्मामधले हे जे असले नियम आणि अटी आणि त्याच्याकरता तुमचे संयम आणि एक एक शब्द हे कोणतेच आम्हाला मान्य नाहीत. मान्य नाही, ठीक आहे. आमचं अध्यात्मशास्त्र मान्य नाही, आम्ही मान्य करतो की आमच्या अध्यात्मशास्त्रामध्ये फार अडचणी आहेत, तर तुम्हाला त्या फार अडचणी वाटतात, तुम्ही त्या नका स्वीकारू. पण वैद्यकशास्त्राचं काय? त्याचा तर संबंध शरीराशी आहे. ज्या शरीराशी वैद्यकशास्त्राचा संबंध आहे ते वैद्यकशास्त्र तर आरोग्याची आणि शरीर संरक्षणाचीच गोष्ट बोलतं. तरी सुद्धा किती नियम सांगता आम्हाला, किती नियमांमध्ये अडकवतं. हे खाऊ नका, इतक्या उशिरा जेवू नका, जेवणाच्या आधी अमुक घेऊ नका, जेवणाच्या नंतर तमुक घेऊ नका. आता तर त्या मेडिसिनल थेरपीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत. त्याच्या इतक्या शाखा निर्माण झाल्या आहेत की आता डॉक्टर काय औषध लिहून देतो त्याच्यापेक्षा तो फार्मसिस्ट आहे तो बघतो औषधं डॉक्टरांनी काय दिली आणि तो म्हणतो ही औषधं एकाबरोबर एक घेतली तर नसलेली दुखणी तुम्हाला उद्भवतील. म्हणजे आम्ही आपलं एकाच वेळी व्हिटॅमिन ई, एकाच वेळी B12, एकाच वेळी B कॉम्प्लेक्स, त्याच वेळी आयर्न असा एक सगळ्या औषधांचा चिवडा खातो. म्हणतो चला एकदा घेतलं विषय संपला, दिवसभराला एनर्जी घेऊन चाललो आम्ही, कारण सगळा एनर्जी डेपो पोटात टाकलेला असतो. अरे आज असं सांगतात आम्हाला की हे बरोबर नाही आहे. अशी औषधं एकाबरोबर एक घेतली तर नसलेली दुखणी तुम्हाला येतील. आता व्यवहारामध्ये शरीर टिकवण्याकरता औषध घ्यायचं आहे, शरीर टिकवण्याकरता दिवसभराच्या व्यवहाराचे नियम पाहिजेत, आहार विहाराचे नियम पाहिजेत. ह्याचा तर अध्यात्माशी संबंध नाही. हा तर शरीराशी निगडीत असलेला लौकिक विषय आहे. लौकिक विषयाला सुद्धा इतकी बंधनं आहेत आणि ती बंधनं मान्य नाही केले तर डॉक्टर चांगले रागावतात. ते म्हणतात मग माझ्याकडे येऊ नका, माझं औषध घ्यायचं असेल तर मी सांगतो ते ऐका. आपला भूमिका एकच आहे अर्जुनाच्या पुढे मांडण्याची किंवा आधुनिकांच्या पुढे मांडण्याची एकच भूमिका आहे की अध्यात्मशास्त्र नाही कोणतंही शास्त्र. अगदी ड्रॉइंग काढायचं आहे, गाणं गायचं आहे, अगदी पुलंच्या आवडीचं शास्त्रीय संगीत आहे, सगळे नियम सोडा बरं शास्त्रीय संगीताचे आणि गा, कोणी ऐकणार आहे? नियमात बांधलेलं आहे, स्वर बांधलेले, लय बांधलेली आहे, ताल बांधलेला आहे, सुराची शुद्धता आहे, रागाची विशेषता आहे, सगळंच सांभाळावं लागतं. त्याच्याशिवाय संगीत तरी श्रवणीय होतं का, मधुर होतं का? जर सगळ्याला नियम लागतात तर फक्त अध्यात्मातले नियम का नको? भगवंत सांगतायत अर्जुनाला, म्हणाले अरे अर्जुना तुला मी जे सांगतो आहे ते तू ऐकत नाही आहेस. तुला मी सांगितल्यानंतर तू मला शिकवतोयस आणि मला सांगतोयस की तुम्हाला कळत नाही, मला अधिक कळत आहे. आणि म्हणून म्हणाले की त्यांना सांगायचं जे आहे तो विषय आत्ता आपण जो बघितला तो एक हा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपला आहार विहाराशी एक आपल्याला वाटला म्हणून आपण तो विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर सांगण्याचा हेतू एकच आहे की शंकराचार्य म्हणाल्याप्रमाणे शरीर जळून जर भस्म होतं तर ही एक देहाच्या विनाशाची प्रक्रिया आहे. आणि त्यांनी एक फार सुंदर मुद्दा मांडलेला आहे, ते अर्जुनाला सांगतात. सगळं भगवंतांनी अर्जुनाकरता चालवलेलं आहे, शंकराचार्यांनी त्याचा विस्तार केला. ते म्हणाले अविनाशी तत्व फक्त परमात्मा आहे आणि विनाशी देहाशी निगडीत, प्रकृतीशी निगडीत, जगताशी निगडीत, ब्रह्मांडाशी निगडीत सगळा हा विषय विनाशी आहे. तर ते सांगताना शंकराचार्य म्हणतात की अहो हा जो देह आहे हा विनाशी आहे हे सांगायला काही कुणाचं आपल्याला पुरावा पाहिजे, कुणाचं प्रमाण पाहिजे? म्हणजे कुणाच्याही प्रमाणाची गरज नाही.
का गरज नाही? त्याचं कारण ते म्हणाले, हा देह सरळ सरणावरती जळताना बघायला मिळतो, की तो अग्नीच्या भक्षस्थानी पडतो हे आम्ही पाहतो, म्हणजे हा देह विनाशीच आहे ना, हे तर आम्हाला कळलंच. पण म्हणाले, जसं समर्थांनी म्हटलंय, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणाले, दुसऱ्याचा शोक करताना त्याला वाटतं तो मी नाही, पण केव्हा तरी हा पण आहे, की ते इथे जाते न जाते टळे, मृत्यूला म्हणतो सबूर परिते ना स्वार्थ वृत्ती मिळे, असं तो जो म्हणतो आहे ते आहे मी ही सुपातलाच कण, त्याच सुपातला कण आहेस तू. जाते न जाते टळे, नाहीच टळणार आहे, त्याच्यात तू भरडला जाणारच आहेस. प्रश्न शंकराचार्य म्हणतात की बाबा रे, मृत्यूपर्यंतचा सांगितलेला तुझा वास्तव असा जो काही स्थितीचा भाग आहे तो तुला पटला की नाही पटला मला माहीत नाही. म्हणले, लौकिकातला बघ. लौकिकामध्ये तुझ्या देहाला जेव्हा मर्यादा येते तेव्हा तुझ्या देहाचा नाशच झालेला आहे. त्या पातळीवर माणूस म्हणतो की माझं हिमोग्लोबिन थोडं कमी आहे, दुसरा म्हणतो मला स्लीप डिस्क झाली आहे, तिसरा म्हणतो मला ब्लड प्रेशर आहे, चौथा म्हणतो मला डायबिटीज झाला आहे. शंकराचार्य म्हणतात हे काय आहे? हा देहाचा नाशच आहे. नाशवंत देह आहे हे एवढ्या सगळ्या गोळ्या खाताना एकदा तरी का नाही म्हणाले आमच्या मनात येत? म्हणाले आमच्या मनात येत नाही. त्याकरता भगवंत अर्जुनाला सांगतात, शंकराचार्यांचं ते भाष्य आहे, त्या भाष्याच्या मिशानी, की ते म्हणतात की अहो हा जो देहा शब्द इथे वापरला आहे, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता हा शरीरिणा, हा जो देह आहे दोन प्रकारांनी पहा, त्याचं बहुवचन असं पण पहा. ते म्हणतात देहामध्ये हीच स्थिती आहे आणि म्हणून तस्मात युद्धस्व भारत, आणि म्हणून हे अर्जुना तू युद्धाला तयार हो. युद्धाला का तयार हो? तिथे पण तुकाराम महाराजांनी सांगितलं की युद्धच आहे. माहिती आहे, तुकाराम महाराजांनी गीता वाचली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे, प्रतिक्षणी प्रत्येकाला युद्ध आहे. अर्जुनाला म्हणतात तुला हे लौकिक युद्ध करायला लागलं म्हणून काय झालं? युद्ध प्रत्येकाला आहे. युद्धाला तयार हो, प्रतिकूलता स्वीकारण्याला तयार हो, वास्तवाला सामोरं जा. आणि म्हणून ते म्हणतात आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तू आज झुंजावे पंडुकुमारा. इथे एकच मुद्दा घेतलाय. अनेकांनी आपापल्या परीने भिन्न भिन्न मुद्दे घेतलेत. त्या सगळ्या मुद्द्यांचा आपण अनेक भाषांचा परामर्श घेण्याचा आपण आज प्रयत्न केला. आता त्यापुढे ते म्हणतात की य एनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. म्हणाले जो कोणी असं समजतो की हा मरणारा आहे आणि हा मारणारा आहे, तर म्हणाले ते दोघेही जण जाणत नाहीत की ना कुणी मारतो किंवा ना कोणी मारला जातो. यातलं कुणाकडूनच काही होत नाही. कारण हे जे सगळे आहेत जे स्वतःला समजतात की मी मारणारा आहे किंवा माझ्याकडनं मारलं गेलं किंवा तो मेला असं घडलं, तर म्हणाले हे खरं म्हणजे हा जो व्यवहार आहे, हा जो विचार आहे, हा जो तर्क आहे जो अर्जुनाने उभा केला असेल त्याच्यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर आहे. म्हणून भगवंत सांगतात की अरे मारणारा कोण आणि मरणारा कोण, दोघेही कोणी नाही आहेत. जर कुणी समजत असेल, म्हणजे जर अर्जुन समजत असेल की मी, कारण अर्जुनाला तो अहंकार असा नाही पण सार्थ आत्मप्रत्यय आहे की मी सगळ्यांचा वध करू शकतो, तर तुला जर अर्जुना असं वाटत असेल की तू सगळ्यांचा वध करू शकतोस, तू कोण ठरवणार की तू वध करणार आहेस? आणि तू कोण ठरवणार की तुझ्याकडनं इतक्यांचा वध होणार आहे? या दोन्हीही संकल्पना ज्याच्या डोक्यात पक्क्या बसलेल्या आहेत, म्हणाले की तो समजावं त्यांनी की ह्यातलं काही होत नाही. त्याला हे कळलेलंच नाही आहे की ना कुणी मारतो आणि ना कुणी मारवितो किंवा ना कुणी मारला जातो. म्हणजे तू तुझ्या सैन्याकडून त्यांना मारवणार नाही आहेस, तू त्यांना मारणार नाही आहेस किंवा ते मरणार नाही आहेत, यातलं काहीही होणार नाही आहे. आणि मनुष्य ह्याच्यावरती भाष्य करणं हे सगळ्यांना फार अवघड आहे. कारण काय आहे की ह्या भाष्याचा अर्थ असा होतो की आम्ही काहीच करत नाही, मग दोष आमच्याकडे कसा? आम्ही काही जर वागलो, जर आमच्याकडनं काहीच घडत नाही, त्याच्याकरता आमच्या आपल्या कीर्तनकारांच्या कथा चांगल्या असतात. एक असाच मोठा गुंड असतो, चोर असतो, पुष्कळ
काही काही त्यांनी चोरलेलं असतं. द्रव्य आहे, सोनं आहे, चांदी आहे, रत्न आहेत, आणि हे सगळी चोरामारी करून त्यांनी पुष्कळ आपल्याकडे गडगंज साठवलेलं असतं. एके दिवशी यमराज येतात आणि त्याला घेऊन जातात. म्हणाले, बोला आता, तुमची वही काढलेली आहे, तुमच्या फाईलमध्ये एवढ्या एवढ्या सगळ्या नोंदी आहेत, कबूल आहे का? तो म्हणतो, मला कसं कबूल असेल, तत्त्वज्ञान जाणणार आहे म्हणाले मी, आणि तत्वनिष्ठेने वागणार आहे. म्हणाले, चोरी झाली असेल, पण म्हणाले मी केली नाही, माझ्या हाताने केली, आणि तो जो हात आहे त्या हाताची देवता इंद्र आहे, त्यामुळे जर त्याला कोणी जबाबदारच असेल तर इंद्र जबाबदार आहे, मी नाही जबाबदार, मी चोरी केलेली नाहीच आहे, त्यामुळे मला का दोष देता, मला दोष देऊ नका. ठीक आहे म्हणाले यमराज, आम्हाला पुष्कळ वेळ आहे, तुम्ही जाऊ शकता खाली. त्यांनी सांगितलं, याला पाठवून द्या खाली. हा खाली आला. हा म्हणाला, चला देवदयेने सुटलोय आपण आपल्या युक्तिवादातून, आता जो आपला पैसा आहे तो साठवून कशाला ठेवायचा, त्या पैशातून कुणाला दान करा, कुठे धर्म करा, काही द्या घ्या, कुठे शाळा, कुठे गरिबांच्या करता अन्नदान, काय 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 इतक्या योजना, आणि सगळी फाईल्स त्या अगदी अप टू डेट करून ठेवून दिलेल्या असतात त्यांनी. काय 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 योजना आपण केलेल्या, ते सगळ्याची नोंद आहे, किती हजार, किती लाख, किती कोटी, किती अब्ज खर्च केले, ते सगळं त्या सगळ्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आता एक दिवस वेळ येते वरती जाण्याची, तेव्हा यमराज येतात, घेऊन जातात. तर ते म्हणतात, काय आता म्हणाले, तुम्हाला विचारायला काही कारण, आता मीच तुम्हाला सांगतो मी काय काय करून आलो इथे. म्हणाले यमराज म्हणाले, काही अडचण नाही आहे, आम्ही काही म्हणाले फाईल गहाळ करणारे नाही आणि फाईल नष्ट करणारे नाही, त्यामुळे तुझी पहिली फाईल आमच्याकडे आहे, तुझी आत्ताची फाईल आमच्याकडे आहे. तर मग म्हणाले, काय मी केलंय नाही एवढा दानधर्म वगैरे, आता मग म्हणाले, केवढं पुण्य आहे माझं, काय मला त्याचं बक्षीस मिळणार आहे. ते म्हणाले, अरे तुला कसं मिळेल, ज्या हाताने दान केलंस, ज्या हाताने हे सगळं काम केलंस, तो तर इंद्र आहे, त्यामुळे हे सगळं जे श्रेय आहे ते इंद्राला जाईल, तुला काय. म्हणजे ह्याच्या कशा करता ही आपली कीर्तनकारी कथाकारांची कथा, कारण काय आहे इथे गडबड ती आहे. गडबड अशी आहे की तू मारतही नाहीस, तू त्याला मारवणारा तुझ्या प्रेरणेने काही करूनही घेणारा नाहीस. मग असं जर आहे तर मी कसाही वागायला मोकळा आहे. हा त्या तत्त्वज्ञानाचा अर्थ कुणी काढू नये का, का काढू नये, असा त्याच्याविषयी आपल्यापुढे प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की अशी अनेक उदाहरणं आहेत की त्याचा विचार आपण कधीतरी करू. परंतु त्यामध्ये त्यांनी इथल्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत की ज्यामध्ये तो अप्रमेय आहे, अनाशिनचा आपण विचार केला, आणि त्याचबरोबर ज्याचं मोजमापच करता येत नाही. अप्रमेय म्हणजे त्याला मापता येत नाही. व्यवहारात माणूस कसा असतो बघा, की ह्यामध्ये ते म्हणतात की इथे अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत, यातला एक अप्रमेय आपण संपवू, म्हणजे इथे ह्या विषयाचं पुन्हा पुढे. तर संबंध ह्याच्याशी का, कारण माणूस आपला तर्क कसा लढवतो, तो तर्क लढवताना म्हणजे हा पुढचा न हंती न हन्यते, ह्या तर्काला तो अप्रमेय तर्क जोडला जातो की याचं माप करता येत नाही. असा जो अनंत आहे, असीम आहे, अपार आहे, असा जो परमात्मा आहे त्याला आम्ही आमच्या कुठल्याही मापनाने त्याला जाणू शकत नाही, बांधू शकत नाही. तर त्यामुळे त्याच्याविषयी बोलायचं तर एक व्यवहारामध्ये एक चांगला प्रोफेसर त्यांनी असं सांगितलं की अहो मी आता अगदी नास्तिक झालो, मी पहिला आस्तिक होतो. का हो म्हणाले तुम्ही नास्तिक झालात. त्यांनी सांगितलं अहो मी हिमालयात गेलो, 6 महिने राहिलो तिथे, 6 महिने अगदी मनापासून तपश्चर्या केली, पण एवढं करून देवच भेटला नाही. मग मी म्हटलं याचा अर्थ काही अर्थ नाही आहे त्या देवामध्ये, तो नक्कीच नाही आहे, त्याला अस्तित्वच नाही आहे. आणि म्हणाले त्या दिवशी मी नास्तिक झालो. तत्वज्ञान सांगतं की अहो तुम्ही कोण मापणार, तुम्ही तुमचे 6 महिने दिले असं म्हणणार. ते काही व्यवहारातलं कार्य आहे की 5 वर्षांनी निवडणुका आहेत, पहिली 2 वर्ष कशाकरता खर्च करायची, त्याच्यातून आम्हाला रिझल्ट काय पाहिजे. व्यवहारात बोला म्हणाले तुम्ही की हे तुम्हाला करायचं आहे, ह्या वर्षात हे झालं पाहिजे. तुमची टाईम मॅनेजमेंट इथं, देवाच्या इथे टाईम मॅनेजमेंट नाही आहे म्हणाले. तुम्ही इतके वर्ष दिले, इतके तास दिले, इतके महिने दिले, याच्यावर परमात्मा भेटू शकत नाही. म्हणाले व्यवहारात नाही घडू शकत. पुन्हा तुम्हाला म्हटलं तसं या सगळ्या कीर्तनकारी कथा आहेत की असत्य काहीच नाही आहे, तर सत्यच आहे. त्याच्यामध्ये एक आपण बघितलं तर कोलंबसाने अमेरिका शोधली. कशी शोधली,
मी संशोधन करीन, पण मी इतकेच तास इतकेच महिने जाईन, तेवढ्यात भूभाग सापडला तर ठीक आहे, नाही तर परत येईन. आणि कोलंबसाच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की ज्या नावेतनं ते लोक सगळे जात होते, ते नाव जे हाकणारे, जे वल्हवणारे आहेत, ते शेवटी कंटाळले. ते म्हणाले वरती आकाश आणि खाली पाणी, आता आम्हाला कंटाळा आला, आता कोणत्या तरी भूभागावरती आपण जाऊ, नाही तर आपण परत जाऊ, पण आता हा शोध नको. कोलंबसाने सांगितलं हे होणार नाही, शोधेपर्यंत, ते जसं बायबलमध्ये म्हटलंय की दार ठोठवा म्हणजे उघडेल, उघडेपर्यंत ठोठवा. तर त्यामुळे संशोधनाच्या मध्ये किंवा परमेश्वराच्या ठिकाणी आहो तो असा अप्रमेय आहे, तो कसा सापडेल. तेव्हा भगवंत सांगतात त्याला की अरे त्याला मी अप्रमेय आहे का सांगतो तुला, तुला त्याच्या मागे शोधत गेलंच पाहिजे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. असा काही आत्ता 6 महिने हिमालयात गेला की लगेच भगवंत पुढे उभे राहिला हाय हॅलो करायला, असं होणार नाही. तो कशा करता उभा राहील आमच्या समोर येऊन, नाही म्हणाले उभा राहणार. तर सांगण्याचा हेतू असा की वैद्यकशास्त्रामध्ये संशोधन आहे. कोणत्याही संशोधकाला हे संशोधन मी एवढ्या दिवसात पुरं करीन असं म्हणता येत नाही. आमच्या खूप पूर्वी लहानपणी एक 606 म्हणून औषध होतं. त्या औषधाला 606 म्हणायचं कारणच एक आहे की ते औषध बनवण्याचे 605 प्रयत्न फसले आणि 606वा प्रयत्न यशस्वी झाला, म्हणून त्या औषधाला नाव 606 असं ठेवलं. करावंच लागतं भगवंताला शोधण्याकरता, तत्वज्ञान जाणण्याकरता. म्हणून आपण जे पुन्हा पुन्हा पुढच्या कथा मागे घेतोय, म्हणजे युद्धाच्या कथा किंवा अर्जुनाच्या आयुष्यातल्या पुढच्या कथा, ह्याचं कारण असं की तत्वज्ञान ऐकलं म्हणून भागत नाही, भगवंतांनी सांगितलं म्हणून सुद्धा भागत नाही, ते नुसतं कळून भागत नाही, ते आपल्या ठिकाणी मुरावं लागतं आणि ते योग्य वेळी आपल्या ठिकाणी प्रकट व्हावं लागतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले अहो तू धरुनी देहाभिमानाते दिठी सुनी घालून या शरीराते. तुझा देहाहंकार सुटला नाही, तुझी देहात्मबुद्धी सुटली नाही. दिठी सुनी घालून शरीराते. दिठी सुनी म्हणजे घालून, ही जी तुझी दृष्टी आहे ही या शरीरामध्ये घालून ठेवलेली आहेस. याचा अर्थ शरीराच्या पलीकडे तू काही पाहत नाहीस. मी मारिता हे मरते म्हणता आहासी. मी मारणारा आहे, हे मरणारे आहेत असं तू म्हणतो आहेस. तरी अर्जुना तू हे नेणसी, तरी अर्जुना तुला हे कळत नाही. जरी तत्वता विचारीसी तरी वधिता तू नव्हेसी. आता तत्वता शब्द माऊलींनी फार छान वापरलाय. कारण का, ज्याच्यावरती आपण आल्यापासून जे आपण भाष्य केलं, माऊलींच्या भाष्यावरूनच तो विषय आपण घेतला की बाबा रे तत्वता का मी तुला सांगतो, कारण तू तत्वाची भाषा करतोयस. म्हणून तुला सांगतो की जरी तत्वता विचारीसी, तू व्यवहारता विचारत नाहीयेस, तू मला तत्वतः विचारतो आहेस. जरी तत्वतः विचारलंस तरी तू वधिता नव्हेसी, हे वध्य नव्हती. तू मारणारा पण नाहीयेस, हे मारून घेणारे पण नाही आहेत, तत्वतः नाही आहेत. आणि ते तत्वतः कसे नाही आहेत ते आता पुन्हा पुढे अजून एक 2-3 श्लोक आहेत त्यांचे, की त्या 2-3 श्लोकामध्ये ते तो विषय आपल्याला पुढे समजावून सांगतात आणि मग स्वधर्माकडे वळतात. अजूनही त्यांना अर्जुनाला सार आणि असार या संबंधांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकवायचं आहे. आणि ते त्याला शिकवत आहेत की आपण सगळ्यात शेवटी ही सगळी सूत्र म्हणून एकत्र घेऊ की पहिलं तत्व काय मांडलं. सगळा तर्क आहे ना, हा युक्तिवाद आहे. युक्ती मांडली पहिली, दुसरी युक्ती मांडली, तिसरी युक्ती मांडली, चौथी युक्ती मांडली. अर्जुनाच्या पुढे टाकतात अरे तू तत्वतः बोलतो काय, मला बोलता येत नाही का. जसं आपल्याकडे ते शंकराभरण सिनेमामध्ये हा शास्त्रीय संगीत गाणारा मनुष्य आहे, त्या पॉप गाणाऱ्या मुलांना वाटलं ह्या माणसाला काय येणार आहे, त्यांनी त्या क्षणी त्यांना गाऊन दाखवलं. अरे तुमची काय नुसत्या बीट्स आहेत, आमच्याकडे लय आणि ताल समजून घ्या, तो किती अवघड आहे, तुमचा जन्म गेला तरी कळायचा नाही. अवघड त्यांना काय आहे, भगवंताला काय अवघड आहे, त्या अर्जुनाला समजावून सांगणं. त्यामुळे असं आहे की जो त्या विषयातला तज्ज्ञ मनुष्य आहे त्याच्यापुढे अर्जुनाने हा खरं म्हणजे घोळ घातलाय आणि त्यांनी आपल्या बाजूने तत्वतः करून भगवंताच्या पुढे ते मांडणी केली आहे. भगवंतानी आपल्याकरता सोपं केलंय आणि त्यामुळे उद्याला आपण हा पुढचा विषय पाहूया. आज इथे थांबू.